नमस्ते मुलांनो. आजच्या या विज्ञान विषयाच्या अभ्यासवर्गात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. मागच्या तासाला आपण विज्ञान विषयातील द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या पाठाचा स्वाध्याय पाहत होतो. यातील प्रश्न क्रमांक 1 ते 3 आपण मागच्या भागामध्ये अभ्यासले आहेत. आज आपण यातील पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत. चला करायची ना मग सुरुवात. चला तर मग मागच्या तासामध्ये आपण रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स, फाइंड माय मॅच आणि राईट ट्रू ऑर फॉल्स हे 3 प्रश्न पाहिले होते. आज आपण आन्सर इन वन सेंटेन्स अर्थात एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीद इन वॉटर. ब्रीथ म्हणजे श्वसन, इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये असताना, फ्रॉग म्हणजे बेडूक पाण्यात असताना कशाच्या साहाय्याने श्वसन करतो. याचं उत्तर आहे स्किन हेल्प्स फ्रॉग टू ब्रीद इन वॉटर. स्किन म्हणजे त्वचा. बेडूक पाण्यामध्ये असताना त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो. यातला दुसरा प्रश्न आहे, Why doesn't a duck get wet in water? Duck याचा अर्थ बदक. वेट म्हणजे ओले. बदक पाण्यात असूनही ओले का होत नाही. याचं उत्तर आहे ॲज द वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ डक इट डज नॉट गेट वेट इवन इन वॉटर. याचा अर्थ आपण समजून घेऊयात. वॅक्सी फेदर्स म्हणजे तेलकट पिसं. बदकाच्या अंगावर जी पिसं असतात ही पिसं ही तेलकट असतात आणि यामुळं काय होतं तर फ्लोज ऑफ वॉटर फ्लोज ऑफ म्हणजे पाणी जे असतं हे पाणी सहजपणे पिसांवरून ओघळून निघून जातं आणि त्यामुळं इट डज नॉट गेट वेट इवन इन वॉटर आणि म्हणूनच बदक पाण्यात असूनही ओलं होत नाही. मी पुन्हा एकदा याचं उत्तर वाचतोय. As the water flows off the waxy feathers of duck, it does not get wet even in water. ओके, आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. Who discovered the system of binomial nomenclature? Binomial nomenclature म्हणजे द्विनाम पद्धती. डिस्कवर्ड याचा अर्थ होतो शोधून काढली. हू म्हणजे कोणी. याचाच अर्थ द्विनाम पद्धतीचा शोध कोणी लावला. कार्ल लिनियस डिस्कवर्ड द सिस्टीम ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर. कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने द्विनाम पद्धतीचा शोध लावला. आपण पुढचा प्रश्न पाहतोय. व्हॉट इज अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. अर्थात प्रश्नाचा अर्थ असा होईल की अनुकूलन म्हणजे काय. आपण आधी उत्तर वाचूया. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. ग्रॅज्युअल चेंजेस म्हणजे हळूहळू होत जाणारे बदल किंवा हळूहळू होणारे बदल. ऑकर इन द बॉडी पार्ट्स म्हणजे हे बदल कशामध्ये होत आहेत तर शरीराच्या विविध अवयवांमध्ये. अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स. बिहेवियर म्हणजे वागणे किंवा जीवन जगण्याची पद्धत म्हणजे सजीवांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये किंवा वागण्यामध्ये हळूहळू होत जाणारे बदल. विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. विच हेल्प देम याच्यामुळं काय होतं की हे सजीव आपल्या परिसराशी जुळवून घेतात. ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स म्हणजे परिसर म्हणजे सजीव काय करतात परिसराशी जुळवून घेतात. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. अशा बदलांना आपण अनुकूलन असं म्हणतो. म्हणजे काय होतं पहा, सजीव परिसराशी मिळतं जुळतं घेण्यासाठी आपल्या शरीराच्या विविध अवयवांमध्ये
आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणतात. अशा बदलांनाच आपण अनुकूलन असे म्हणतो. समजलं सर्वांना? मी पुन्हा एकदा वाचतोय, लक्षपूर्वक ऐका. मी सर्व प्रश्न आपल्यासाठी पुन्हा एकदा वाचणार आहे. तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकणं मला अपेक्षित आहे. क्वेश्चन नंबर 4. आन्सर इन वन सेंटेन्स. What helps frog to breathe in water? Answer. Skin helps frog to breathe in water. Second. Why doesn't a duck get wet in water? Answer. As the water flows off the waxy feathers of duck, it does not get wet even in water. Third, who discovered the system of binomial nomenclature? Carl Linnaeus discovered the system of binomial nomenclature. Fourth, what is adaptation? Answer. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation. मला खात्री वाटते की तुम्हाला हा प्रश्न नीट समजला असेल. आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 5. हा पुढचा प्रश्न आहे. फाइंड ऑड मॅन आउट. फाइंड ऑड मॅन आउट अर्थात वेगळा शब्द ओळखा. यातला पहिला आकडा आहे टायगर, लॉयन, डियर, फॉक्स आणि वेगळा शब्द आहे डियर. हा डियर शब्द वेगळा का आहे? तर रेस आर कार्निवोरस ॲनिमल्स. कार्निवोरस ॲनिमल्स म्हणजे मांसाहारी प्राणी. डियर म्हणजे हरिण. हरिण सोडून बाकी सर्व प्राणी म्हणजे टायगर, लॉयन आणि फॉक्स हे सगळे प्राणी कसे आहेत? मांसाहारी आहेत. आणि या ठिकाणी डियर म्हणजे हरिण हे शाकाहारी प्राणी आहे. आपण दुसरा पाहूयात. कॅक्टस, अकेशा, लोटस आणि यातला वेगळा शब्द आहे लोटस. याचं कारण रेस आर डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट प्लांट्स म्हणजे काय? वाळवंटी प्रदेश. बरोबर, म्हणजे वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहेत. कॅक्टस अर्थात निवडुंग, अकेशा म्हणजे बाबूळ या वाळवंटी प्रदेशात आढळून येणाऱ्या वनस्पती आहेत. तर लोटस ही पाण्यामध्ये राहणारी वनस्पती आहे आणि म्हणून ती वेगळी आहे. तिसरा आकडा पाहूयात आपण. थर्ड, डियर, काऊ, हॉर्स, लॉयन आणि यातला वेगळा शब्द आहे लॉयन. रेस्ट आर हार्बिओर्स ॲनिमल्स. हार्बिओर्स ॲनिमल्स म्हणजे शाकाहारी प्राणी. बाकी सर्व शाकाहारी प्राणी आहेत. डियर, काऊ, हॉर्स हे शाकाहारी प्राणी आहेत आणि लॉयन हा कॉर्निवोरस म्हणजेच मांसाहारी प्राणी आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आपला पुढचा प्रश्न आहे आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग अर्थात उत्तरे लिहा. आणि यातला आपला पहिला प्रश्न आहे व्हाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स. अर्थात सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? लिव्हिंग थिंग्स इन्क्लूड ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय all living things in order to study and remember them. आपण उत्तर समजून घेऊया. लिव्हिंग थिंग्स इन्क्लूड ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. इन्क्लूड म्हणजे समावेश होणे. लिव्हिंग थिंग्स सजीवांमध्ये कशाचा समावेश होतो? सजीवांमध्ये सर्व वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होत असतो. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय ऑल लिव्हिंग थिंग्स. इट इज नेसेसरी म्हणजे आवश्यक आहे. टू क्लासिफाय वर्गीकरण करणं. का आवश्यक आहे वर्गीकरण करणं? ऑल लिव्हिंग थिंग्स इन ऑर्डर टू स्टडी अँड रिमेंबर देम.
त्यांचा अभ्यास करणं सोयीचं व्हावं आणि त्यांना रिमेंबर दे म्हणजे लक्षात ठेवणं सोयीचं व्हावं, यासाठी आपल्याला सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. दुसरं, वाय इज द कॅमल कॉल्ड द शीप ऑफ द डेझर्ट? शीप ऑफ द डेझर्ट, शीप ऑफ द डेझर्ट म्हणजे वाळवंटातील जहाज. उंटाला वाळवंटातील जहाज असं का म्हणतात? आपण याचं उत्तर आधी वाचूया. द स्किन ऑफ कॅमल इज थिक. द लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. फॅट इज stored in its hump, due to which it can survive for a long time without water. Due to all such adaptations, camel becomes more suitable to walk in the desert. Therefore, camel is called sheep of the desert. The skin, उत्तर आपण समजून घेऊयात पुन्हा एकदा. The skin of a camel is thick. कॅमल अर्थात उंट. उंट हा वाळवंटी प्रदेशात राहणारा प्राणी आहे किंवा आढळून येणारा प्राणी आहे. या उंटाची त्वचा ही जाड असते. द स्किन ऑफ अ कॅमल इज थिक. द लेग्स आर लॉंग विथ अ फ्लॅट अँड कुशन सोल्स. पाय हे लांब आणि पसरट असतात. विथ अ कुशन सोल्स म्हणजे याच्या पायांना गादीसारखे तळवे असतात. द नॉस्ट्रिल्स इज प्रोटेक्टेड बाय द फोल्ड्स ऑफ स्किन. नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या. वाळवंटी प्रदेशामध्ये वाळूची वादळं होतात, त्यावेळेस ही वाळू नाकामध्ये जाऊ नये म्हणून या नाकपुड्या ज्या असतात त्या नाकपुड्या त्वचेच्या घडीनं संरक्षित केलेल्या असतात. फॅट इज स्टोअर्ड इन इट्स हम्प, ड्यू टू विच इट कॅन सर्वाईव्ह फॉर अ लॉंग टाईम विदाउट वॉटर. त्यामध्ये जे उंटाच्या पाठीवर शिंड असतं, त्या शिंडामध्ये चरबी ही साठवून ठेवलेली असते. ड्यू टू ऑल सच अडॅप्टेशन्स, कॅमल बिकम्स मोर सुटेबल टू वॉक इन डेझर्ट. अशा प्रकारे वाळवंटी प्रदेशामध्ये राहण्यासाठी उंट हा अनुकूलित झालेला आहे आणि देअरफोर कॅमल इज कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. आणि म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असं म्हणतात. मी पुन्हा एकदा हे 2 प्रश्न तुमच्यासाठी वाचणार आहे. तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकायचे आणि पुन्हा ते वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न वाचतोय मी तुमच्यासाठी. वाय इज इट नेसेसरी टू क्लासिफाय लिव्हिंग थिंग्स? आन्सर. लिव्हिंग थिंग्स इन्क्लूड ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय all living things in order to study and remember them. Second, why is the camel called the sheep of the desert? Answer. The skin of a camel is thick. The legs are long with flat and cushioned soles. The nostrils are protected by folds of skin. Fat is stored in its hump, due to which it can survive for a long time without water. Due to all such adaptations, camel become more suitable to walk in the desert. Therefore, camel is called the sheep of the desert. मला खात्री वाटते की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आपण आता पुढील प्रश्नांकडे जाऊया. या पाठातील उत्तरे लिहा या प्रश्नांमधील तिसरा प्रश्न आपण पाहतोय. हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकेशिया लिव्ह इन डेझर्ट्स विथ द स्केअर्स ऑफ वॉटर? स्केअर्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची कमतरता. अकेशिया म्हणजे बाबूळ. कॅक्टस म्हणजे निवडुंग. निवडुंग आणि बाबूळ यासारखे वनस्पती पाण्याची कमतरता असलेल्या वाळवंटी प्रदेशात कशा प्रकारे जिवंत राहतात? आपण याचं उत्तर समजून घेऊयात. कॅक्टस अँड अकेशिया आर द प्लांट्स दॅट ग्रो इन डेझर्ट्स.
कॅक्टस म्हणजे निवडुंग आणि बाबूळ या वाळवंटी प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती आहेत. These plants show adaptations to survive in scarcity. या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पती पाण्याची कमतरता असलेल्या, पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात राहण्यासाठी अनुकूलित झालेल्या आहेत. These plants do not have leaves. या ज्या वनस्पती असतात, या वनस्पतींना पाने नसतात. Leaves are modified into thorns. म्हणजे याची जी पानं असतात, ही पानं काट्यामध्ये रूपांतरित झालेली असतात. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. आणि या सगळ्यांमुळं काय होतं, यातले ही जी पानं आहेत, ही पानं खूप कमी प्रमाणात वाफेच्या रूपात पाणी बाहेर टाकतात. द स्टेम्स स्टोअर वॉटर अँड फूड. द स्टेम्स म्हणजे खोड काय करतं, स्टोअर्स वॉटर अँड फूड, हे अन्न आणि पाणी साठवून ठेवतं. अँड इज देअर फॉर फ्लेश, आणि म्हणून ते मऊसर आणि जाड असतं. रूट्स ऑफ दिस प्लांट्स पेनिट्रेट डीप डाऊन इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. या झाडांची जी मुळं असतात, इन सर्च ऑफ वॉटर म्हणजे पाण्याच्या शोधात जमिनीवर खूप खोलवर रुतलेली असतात किंवा खूप खोलवर जातात. ऑल सच अडॅप्टेशन, या सगळ्या अनुकूलनामुळे हेल्प्स द कॅक्टस म्हणजे निवडुंग किंवा अकेशा ही जी झाडं आहेत, हेल्प द कॅक्टस अँड अकेशा टू सर्वाईव्ह इन डेझर्ट्स विथ स्केर्स ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याची कमतरता असूनही या वनस्पती या वाळवंटी प्रदेशामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतात. मी पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तर आपल्यासाठी वाचतोय. पहिला प्रश्न, हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकेशिया लाईव्ह इन डेझर्ट विथ स्केर्स ऑफ वॉटर? Cactus and acacia are the plants that grow in deserts. These plants show adaptations to survive in scarcity. These plants do not have leaves. Leaves are modified into thorns. As a result, they lose very little water by evaporation. The stems are green as they perform photosynthesis in the absence of leaves. The stem stores water and food and is therefore fleshy. Roots of these plants penetrate deep down into the soil in search of water. All such adaptations helps cactus and acacia to survive in desert with scarce water. आपण पुढला प्रश्न पाहूया. यातला चौथा प्रश्न आहे, हाऊ आर ऑर्गॅनिझम्स क्लासिफाईड? सजीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं किंवा कसे करतात? ॲनिमल्स अँड प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे लक्षणे. सजीवांचं वर्गीकरण करताना सजीवांच्या लक्षणांचा विचार केला जातो. फॉर दिस the detailed study of these organisms. For this, the detailed study of organisms is done. आणि यासाठी प्रत्येक सजीवाची अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित माहिती घेतली जाते. Similarities, differences and variety among living things are taken into account while classifying organisms. Similarities म्हणजे साम्य किंवा सारखेपणा. डिफरन्सेस भेद अँड व्हरायटी विविधता म्हणजे सजीवांचं वर्गीकरण करताना सजीवांमधील सारखेपणा किंवा साम्य, भेद म्हणजे वेगळेपणा आणि व्हरायटी म्हणजे विविधता अशा मुद्द्यांचा विचार करून सजीवांचं वर्गीकरण केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण एका वाक्यात उत्तरे लिहा, वेगळा शब्द ओळखा आणि थोडक्यात उत्तरे लिहा हे 3 प्रश्न समजून घेतले. आशा आहे तुम्हा सगळ्यांना हे प्रश्न समजले असतील. काही शंका असल्यास मला विचारायला अजिबात घाबरू नका. आपली शंका मला व्हॉट्सअपद्वारे कळवली तरी चालेल. आजच्या पुरता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या अभ्यास वर्गात. धन्यवाद.